एष सुरासुरमनुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि भक्तियुक्तो सुदनानमहोदयीं शिरसा। एष सुरासुरमनुसिन्धवन्दिदं घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं शेषे पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेय नानदंसन चरित तव विर्यायारे ते ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेते किच्चा अर्हन्ताणं सिद्धाणं ताणं गणहराणं अज्झावयवगाणं साहूनं चेदि सव्वेसिं ते सिं विशुद्धदंसन नानपहाण समं समासेज्य उपसंपयामि सम्मं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय, श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि एक शंका अशी आलेली आहे की आत्म्यामध्ये त्यागोपादान शून्यत्व शक्ती असते। अनेक प्रकारच्या शक्ती यांचं वर्णन 47 शक्तींचं वर्णन समयसार मध्ये केलेलं आहे आणि त्यामधली एक शक्ती जी आहे आत्मेची ती त्यागोपादान शून्यत्व शक्ती, की आत्मा जो आहे किंवा कोणतंही द्रव्य जे आहे, आत्मद्रव्य हे परद्रव्यांना ग्रहण करू शकत नाही आणि परद्रव्यांचा निश्चय नयाने त्याग देखील करू शकत नाही, असा एक याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला त्यागोपादान शून्यत्व शक्तीतून बघायचा असणार आहे। म्हणजे कितीही जीवानी म्हटलं किंवा आत्मेनी म्हटलं की या वस्तूचं मी ग्रहण केलं किंवा ही वस्तू माझी आहे असं म्हणत असताना सुद्धा वस्तू कदापिही आत्मेची होऊ शकत नाही, किंवा आपल्यामध्ये अशा प्रकारची शक्ती आहे की परवस्तूचं हा ग्रहण करू शकत नाही, पराचा आणि स्वभावाचा त्याग करू शकत नाही, परवस्तूचं कोणत्याही परिस्थितीमध्ये हा ग्रहण करू शकत नाही। आम्ही आमच्या मान्यतेमध्ये फक्त ती वस्तू ग्रहण मी केलेली आहे असं मानतो। उदाहरणार्थ, जर एखादा आम्ही शेतीचा व्यवहार करतो, शेतीचा व्यवहार करत असताना शेत जागच्या जागी आहे, वस्तू शेत विकणारा पण मालक आपल्या जागी अस्थिरूप आहे, विकत घेणारा व्यक्ती देखील तिथेच अस्तित्वात आहे, तीनही गोष्टी एका वेळी अस्तित्वात आहे, शेत विकणारा, शेत घेणारा आणि शेत। आता ज्या वेळेला शेत व्यक्ती विकत घेतो त्यावेळेला झालं काय आहे, शेत काही अदलाबदल झालं नाही, शेताचं क्षेत्र बदललं नाही किंवा व्यक्तीचा जो तो ताबा स्वतः त्या शेतावर आहे अशी त्याची मान्यता होती, असा त्याच्याजवळ कागद होता, अशी त्याच्याजवळ जी लिखापडी होती ती बदलून त्यांनी त्या समोरच्या व्यक्तीला तशा प्रकारचं लिहून दिलं की या शेतावर आता माझा मालकी हक्क राहिला नाही। त्या बदल्यामध्ये याच्या जवळचा पैसा त्यांनी पहिल्या व्यक्तीला दिलेला आहे, म्हणजे पैशाची फक्त देवाणघेवाण झाली आणि पैशाचीही देवाणघेवाण झाली तर पैसा देखील जीवापासून पृथक आहे, फक्त कागदोपत्री कागद बदललेला आहे आणि कागद बदलला आणि त्या अनुसार विकणाऱ्यांनी असं मांडलं आता की ही शेती माझी राहिली नाही आणि घेणाऱ्या आता असा समजू लागला
की आजपर्यंत ही शेती माझी नव्हती, पण आता माझी झालेली आहे. याच्यामध्ये वास्तविकतः शेतीचं ग्रहण कुणीही करू शकला नाही निश्चयाने, आणि त्याचा त्यागही कुणीही करू शकत नाही. एखाद्या वस्तूचं आपण दान देतो म्हणजे आमच्या मालकीची वस्तू फक्त आम्ही हस्तांतरित करतो. जी आजपर्यंत आमच्या मान्यतेत अशी होती की ही वस्तू माझ्या मालकीची आहे, त्याला ग्रहण व्यवहारात म्हटल्या जातं. आणि निश्चयाने बघितलं तर आत्मद्रव्यामधलं यत्किंचित देखील परद्रव्यात गेलेलं नाही, आणि परद्रव्याचं यत्किंचित देखील आत्म्यामध्ये आलेलं नाही, अशी त्यांची अभेद्य अशी रेषा आहे, की ज्याचं उल्लंघन तीर्थंकर त्रिकालवर्ती कुणीही करण्याला समर्थ नाही. पण आम्ही मात्र अल्पज्ञ असं मानतो की ही वस्तू माझी आहे मानतो, आणि म्हणून व्यवहार नयानी तिच्यावर ममत्व भाव आमचा आहे आणि आमची मानतो, पण वस्तू आपली होत नाही म्हणून ग्रहणच करत नाही. आणि त्याग करत नाही म्हणजे त्यांनी ठरवलं निश्चयने मला त्याग करायचा आहे, तर त्याग देखील तो वस्तूचा करू शकत नाही, कारण ज्या वस्तूचं यांनी निश्चयाने ग्रहण केलं नाही त्याचा हा त्याग करणार कसा? मग दान देणं निरर्थक आहे का, हा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतो. तर दान देणं निरर्थक नाही आहे, कारण व्यवहार नयानी जे त्याला आम्ही आपल्या रूपाने स्वीकारलेला आहे त्याच नयानी दानही संभवनीय आहे. त्याच दृष्टीने आम्ही तिच्यावरचा ममत्व भाव सोडला, त्याच्यावर पाणी सोडलं, अशा प्रकारचं म्हणून ती वस्तू आम्ही दुसऱ्याला दिलेली आहे. म्हणून निश्चय नयानी आत्म्यामध्ये त्यागोपादान शून्यत्व शक्ती आहे. आणि व्यवहार नयाच्या भूमिकेत जर आम्ही बघितलं तर ज्या नयानी यांनी वस्तूचा स्वीकार केला त्याच नयानी यांनी त्याचा त्याग देखील केला आहे. हा एक भाग झाला. आणि जयसेनाचार्यांनी या ग्रहण त्यागाचा आणखी एक अर्थ असा केलेला आहे की कामक्रोधादी विकार आणि पंचेंद्रियांच्या विषयांना देखील हा जीव निश्चयाने ग्रहण करू शकत नाही. कामक्रोधादी विकार जीवामध्ये दिसतात, पंचेंद्रियांच्या विषयांना हा भोगताना दिसतो फक्त, पण प्रत्यक्षात पंचेंद्रियाचे विषय जे पौद्गलिक आहे त्याला आत्मा भोगू शकत नाही. हा निश्चय सातत्याने अंतरंगामध्ये ठसवायचा असणार आहे की मी जरी असं करत असलो, पंचेंद्रियाचे विषय भोगतो, स्वतःला आम्ही पंचेंद्रियाचे विषय जितके जास्त तितकं आम्ही सुखी, अशी आमची भ्रामक कल्पना असते. पण आचार्य हे सांगतात की तू पंचेंद्रियाच्या विषयांना भोगूही शकत नाही, त्याला ग्रहणही करू शकत नाही. आणि हा ग्रहणाचा भाग आणि अनंत चतुष्टय आपला जो ज्ञान स्वभाव आहे याला तू कधीही सोडू शकत नाही, आणि त्या रूपाने हा कधीही परिणमन करू शकत नाही. म्हणून राग द्वेष मोह यांच्याच मुळे ग्रहण त्याग त्या ठिकाणी दिसत आहे. शब्द मी मुद्दाम हे वापरते की दिसत आहे. प्रत्यक्ष बघताना दिसतात ते असं आहे, पण दिसतं तसं असतंच असं नाही. जे जे चकाकतं ते सोनं असतंच असं नाही. चकाकताना दिसतात, या विषयांचा आकर्षण आमच्या जीवनात आहे, पण हा विषयांना यत्किंचित देखील भोगू शकत नाही. हा करता कशाचा आणि भोगता कशाचा, शेवटी त्याचे जे अशुद्ध परिणाम आहे, रागद्वेषादी विकारी परिणाम आहे, अशुद्ध निश्चयाने हा त्याचाच भोगता किंवा त्याचाच हा ग्रहण करता असू शकणार आहे, आणि त्याचाच हा
भोगता देखील असणार आहे. आणि म्हणून आत्म्याचा परपदार्थाशी फक्त ग्राह्य ग्राहक संबंध आहे, बाकी कुठलाही संबंध नाही. ती वस्तू तो ग्रहण करू शकत नाही आणि त्याचा त्यागही करू शकत नाही. 32व्या गाथेमध्ये ही गोष्ट क्लिअर केलेली आहे. मला वाटते ही शक्ती समजली असेल, समाधान झालं असेल. आता आपल्याला आपल्या 42 नंबरच्या गाथेकडे वळायचंय. 42 नंबरची गाथा देखील अशीच जीवनामध्ये हृदयस्थ व्हायला हवी आहे, की आम्ही परवस्तूंना जाणतो. आत्म्याचा स्वभाव आहे जाणणं, आणि स्वभावाने आत्मा हा जाणणारच आहे. आणि जाणत असताना ज्ञेय देखील जाणण्यात येतात, अशी त्याची ज्ञेयाची प्रमेयत्व शक्ती आहे. दोन शक्ती, आत्म्याची ज्ञातापणाची शक्ती आणि ज्ञेयाची ज्ञानाचा विषय बनण्याची शक्ती, प्रमेयत्व शक्ती. आणि याच्यामुळे याच्यामध्ये ज्ञेय ज्ञायक संबंध आहे. आणि असं हे ज्ञेय ज्ञायक संबंध असताना सुद्धा वास्तविकतः आत्म्याने ज्ञाता राहणं योग्य आहे. पण हा ज्ञाता स्वरूप न राहता कर्मबंधाला कारणीभूत अशा इष्ट अनिष्ट, हितकारी अहितकारी अशा विकल्पामध्ये हा अडकतो. आणि हे त्याचं अडकणं याला ज्ञेयार्थ परिणमन असं म्हटलेलं आहे. ज्ञेयार्थ परिणमन याचा अर्थ की ज्ञेय पदार्थांना जाणत असताना त्यामध्ये राग द्वेष मोहरूप प्रवृत्त होणे. केवळ जाणणे न करता त्या ठिकाणी रागद्वेष करणं, याचं नाव आहे ज्ञेयार्थ परिणमन क्रिया. म्हणजे पदार्थानुसार याच्या ज्ञानाचं परिणमन दिसतं, म्हणून याला ज्ञेयार्थ परिणमन असं म्हटलेलं आहे. 3 शब्द आपण काल बघितलेले होते. एक पहिला ज्ञेयार्थ परिणमन, दुसरं ज्ञप्ती परिवर्तन आणि तिसरं ज्ञप्ती परिणमन. ज्ञेयार्थ परिणमन त्याला म्हणायचं. आणि या ज्ञेयार्थ परिणमनाचे देखील 3 तऱ्हेच्या गोष्टी या ज्ञेयार्थ परिणमनात आपल्याला बघायच्या आहे. पहिली गोष्ट आहे दर्शन मोहनीय कर्माशी संबंधित असलेली. दर्शन मोहनीय याचा अर्थ मिथ्यात्वाशी संबंधित असलेलं ज्ञेयार्थ परिणमन. दुसरं, जिथे मिथ्यात्व तर नाही पण चारित्र मोह कर्माचा उदय आहे, त्या उदयाच्या अनुषंगाने होणारं ज्ञेयार्थ परिणमन. आणि तिसरं, ज्या ठिकाणी दर्शन मोहनीय पण नाही, चारित्र मोहनीय पण नाही, वितराक दशा आहे, परंतु अजूनही ज्ञानामध्ये क्षयोपक्षमिक भाव विद्यमान आहे. ज्ञानाची अपूर्णता आहे, छद्मस्तपणा आहे, आणि त्या अनुषंगाने एका ज्ञेयावरून क्रमाने दुसऱ्या ज्ञेयाप्रती जाणण्याची क्रिया होते आहे. ही तिसऱ्या प्रकारची ज्ञेयार्थ परिणमनाची क्रिया, ज्याला आपण आत्ताच्या याच्यामध्ये म्हटलंय ज्ञप्ती परिवर्तन. आणि पहिली आणि दुसरी याला आपण नाव दिलंय ज्ञेयार्थ परिणमन. म्हणून ज्ञेयार्थ परिणमन संज्ञा 2शी संबंधित, दर्शन मोहनीयाशी संबंधित बघायची आहे आणि चारित्र मोहनीय कर्माशी संबंधित बघायची आहे. आता होतं काय की ज्या वेळेला दर्शन मोहनीय कर्माचा उदय असतो, म्हणजे मिथ्यात्व कर्माचा उदय आहे, त्यावेळेला हा परामध्ये कर्तृत्व भोक्तृत्व मांडतो, एकत्व ममत्व प्रस्थापित करतो. पराला जाणत असताना जोपर्यंत मिथ्यात्व भाव जीवनात आहे तोपर्यंत हा परपदार्थांना जाणत असताना जाणण्याच्या कक्षेपर्यंत न थांबता लगेचच
ही वस्तू इष्ट अनिष्ट अशी बुद्धी करतो आणि त्याच्यामध्ये एकत्व ममत्व प्रस्थापित करतो. म्हणजे जाणत असताना कर्तृत्वपणा तर तो घेतो, पण ही वस्तू माझी आहे असा एकत्व रूप आणि ममत्व रूप, ती वस्तू म्हणजे मीच असा ममत्व रूप परिणाम जीवनामध्ये करतो. आणि यालाच म्हणायचं दर्शन मोहनीयाशी संबंधित असलेलं ज्ञेयार्थ परिणमन. म्हणजे ज्ञेयार्थ परिणमनात पहिल्या दर्शन मोहाशी संबंधित असलेल्या परवस्तूंमध्ये एकत्व ममत्व कर्तृत्व भोक्तृत्व प्रस्थापित करून वस्तूप्रती वस्तूच्या परिणमनानुसार इष्ट अनिष्टपणा वस्तूमध्ये कल्पिने, याचं नाव आहे दर्शन मोहाशी संबंधित असलेलं ज्ञेयार्थ परिणमन. आता हा जीव ज्या वेळेला सद्गुरूंच्या प्रेरणेने उपदेशाचं देशना प्राप्त होऊन सम्यक दर्शनाची जीवनात प्राप्ती करतो, त्यावेळेला याच्या जीवनामध्ये दर्शन मोहनीय कर्माचा उदय नाही. म्हणजे मिथ्यात्व त्याचं केलेलं आहे. मिथ्यात्व ज्या समयात जाणार त्या समयामध्ये अनंतानुबंधी देखील तिथे नसते. म्हणजे 5 प्रकृती युगपत जातात. अनंतानुबंधी 4 क्रोधमान माया लोभ आणि मिथ्यात्व अशा 5 प्रकृतींचा याच्या जीवनात अनुदय झाला. हा सम्यक ज्ञानी झाला, याला यथार्थ तत्व बोध झाला असा हा सम्यक दृष्टी जीव आता याच्याही जीवनात इष्ट अनिष्ट कल्पना वस्तूंविषयी आहे. जोपर्यंत कर्माचा उदय आहे, म्हणजे जरी अनंतानुबंधी कर्म त्याचं गेलेलं असलं तरी अप्रत्याख्यानावरण कर्म त्याचा उदय सुरू आहे. प्रत्याख्यानावरण पण आहे, संज्वलन कषाय पण विद्यमान आहे आणि याचा उदय निरंतर त्याला सुरू आहे. असा हा उदय सुरू असताना त्या उदयाच्या अनुषंगाने परत वस्तूंना जाणत असताना हा वस्तू माझी आहे असं एकत्व तर श्रद्धेनी प्रस्थापित करत नाही. श्रद्धा त्याची बदललेली आहे, अभिप्राय बदललेला आहे, कारण सम्यक्त्वाची प्राप्ती झाले असल्यामुळे परवस्तू माझी होऊ शकते ही मान्यता त्याची निघून गेलेली आहे. तो हे ज्ञात आहे, त्याला अभिप्रायात त्याच्या श्रद्धा अशीच आहे की परवस्तूमध्ये परमाणू एवढं द्रव्य देखील माझं जीवनात कधी होत नाही, ही श्रद्धा तर त्याची पूर्ण बळकट झालेली आहे. पण अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण या चारित्र मोहजन्य कर्म प्रकृतीचा उदय तिथे विद्यमान आहे. नाही तो कोणता, फक्त अनंतानुबंधीचा नाही, बाकी 12 कषायांचा उदय तिथे विद्यमान आहे. आणि त्या उदयामध्ये वस्तुप्रती अजूनही इष्ट अनिष्ट बुद्धी त्याची कायम आहे. म्हणजे ही वस्तू मला हवी आहे, मला उपयोगी पडणार आहे, हा भाव अजूनही विद्यमान आहे. वस्तू माझी होऊ शकत नाही, श्रद्धा तर तशी आहे, पण चारित्र मोहनीयाच्या उदयात इष्ट अनिष्टपणा वस्तूवर प्रीती अप्रीती परिणाम ग्रहण त्यागाचा भाव त्याच्या जीवनात अजूनही विद्यमान आहे. त्यालाही म्हणायचं की दर्शन मोहरहित अशी चारित्र मोहाशी संबंधित असं हे ज्ञेयार्थ परिणमन त्याच्या जीवनात आहे. म्हणून पहिल्या याच्यामध्ये जर आम्ही बघितलं दर्शन मोहाशी संबंधित असणारं, तर ते 1 ते 3 गुणस्थान पर्यंत हा परिणाम जीवाचा असणार आहे. जेव्हा दर्शन मोहनीय रहित पण चारित्र मोहनीयाशी संबंधित ज्ञेयार्थ परिणमन आम्ही बघू, त्यावेळेला 4 ते 10 गुणस्थान पर्यंत म्हणजे संज्वलनचा सूक्ष्म लोभ जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत हे ज्ञेयार्थ परिणमन सुरूच आहे. यामध्ये देखील जर आम्ही आणखी थोडं बारीक बघितलं
आणि बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक असे परिणामाचे भेद केले, तर बुद्धिपूर्वक परिणाम 6व्या गुणस्थानापर्यंत आहे. म्हणून 6व्या गुणस्थानापर्यंत बुद्धिपूर्वक इष्ट अनिष्टपणा चारित्र मोहाशी संबंधित दिसणार आहे किंवा विद्यमान आहे. 7व्यामध्ये मात्र बुद्धिपूर्वक तो परिणाम नाही. बुद्धिपूर्वक तर त्यांनी सगळ्याचा त्याग केलेला आहे परवस्तूंचा. पण या संज्वलनच्या मंद उदयामध्ये जो काही परिणाम दिसत आहे, त्याच्याही मध्ये क्रोध मान माया लोभाचा जो परिणाम आहे, म्हणजेच इष्ट अनिष्टपणाची बुद्धी अजूनही अबुद्धिपूर्वक पर्यायी मध्ये विद्यमान असणार आहे. आणि तोपर्यंत हे चारित्र मोह संबंधी ज्ञेयार्थ परिणमन लावावं लागतं. अपेक्षा प्रत्येक वेळेला बदललेली आहे. तरतम रूप परिणती बघायची आहे. प्रत्येक वेळेला परिणामांमध्ये फरक पडलेला आहे. 4थ्या गुणस्थानामध्ये अनंतानुबंधी नाही, त्या अपेक्षेने त्याचा तसा ज्ञेयार्थ परिणमनाचा भाव अप्रत्याख्यान जनित असणार आहे. 5व्या गुणस्थानामध्ये काही अंशी त्यांनी त्याग केलेला आहे, त्या अपेक्षेने आता अप्रत्याख्यान पण नाही, पण प्रत्याख्यान जनित हा भाव असणार आहे. पुढे संज्वलन जनित हा भाव असणार आहे. तीव्र उदयात भाव दिसणार आहे आणि तीव्र उदय गेल्यानंतर मंद उदयात देखील अशा प्रकारचा परिणाम दिसणार आहे. तर हे सगळं असं गुणस्थानाच्या परिपाटीनुसार आम्हाला ज्ञेयार्थ परिणमन हे चारित्र मोहनीयाशी संबंधित पण दर्शन मोहनीय रहित असं 4 ते 10 गुणस्थान पर्यंत दिसणार आहे. तिसरं आपण जे बघितलेलं आहे की वितराग दशा प्राप्त झाली, हा जीव 11व्या गुणस्थानामध्ये पोचला. कषायांचा आता त्या ठिकाणी उपशम झालेला आहे, म्हणजे औपशमिक चारित्राची त्यांनी प्राप्ती केलेली आहे. तिथून तो रिव्हर्स येणारच आहे, त्याची गाडी खालीच येणार आहे, पण ते अंतर्मुहूर्त का होईना तो वितराग दशा अनुभवतो आहे. पण वितराग दशेमध्ये मोहनीय कर्माचा फक्त अभाव आहे, पण अजूनही त्याही ठिकाणी ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय कर्माचा क्षयोपक्षमच आहे. म्हणजे या कर्माचा उदय तिथे पण विद्यमान आहे. आणि अशा तऱ्हेने हे जे काही व्यग्रता जाणत असताना ज्ञानाची क्षयोपक्षमिक जनित जी व्यग्रता आहे किंवा अस्थिरता आहे, या अस्थिरतेमुळे तिथे आता केवळ ज्ञप्तीचं परिवर्तन आहे, म्हणजे ज्ञेय बदलत आहे. कारण क्षयोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे क्रमिक ज्ञान आहे त्या ठिकाणी, आणि क्रमिक ज्ञान असल्यामुळे क्षयोपक्षमिक ज्ञानामध्ये जी अस्थिरता आहे, त्या अस्थिरतेचं तो अनुभवन घेतो आहे. या दृष्टीने त्या क्रियेला ज्ञप्ती परिवर्तन हे नाव आपल्याला द्यायचंय. आणि आता 12व्यामध्ये देखील परिस्थिती सेम आहे. 12व्यामध्ये फरक एवढा आहे की 11व्यामध्ये उपशम झाला होता कर्माचा. 12व्या गुणस्थानात जाणारा जो जीव आहे हा क्षय करत गेलेला आहे, त्यामुळे तो क्षयिक वितरागी बनलेला आहे. वितरागी बनला, मोहनीयाचा क्षय केला, पण ज्ञानावरण दर्शनावरण आणि अंतराय कर्माचा उदय 12व्या गुणस्थानामध्ये विद्यमान आहे. या दृष्टीने त्याचंही जे ज्ञान आहे हे क्रमिक ज्ञान आहे. ज्ञप्ती परिवर्तनच तिथे आहे, क्षयोपक्षमिक ज्ञान आहे. आणि म्हणून पूर्ण ज्ञानाची जोपर्यंत प्राप्ती होत नाही तोपर्यंत ज्ञप्ती परिवर्तन, ज्ञप्ती परिवर्तन याचा अर्थ क्रमपूर्वक अजूनही जाणणं विद्यमान आहे. आणि आता हा जीव जेव्हा ज्ञानावरणादी 3 घाती कर्मांचा क्षय करून
केवल ज्ञानाला प्राप्त झाला. केवल ज्ञानाला प्राप्त झाल्याबरोबर ह्याच्या जीवनामध्ये आता संपूर्णतः अतींद्रिय केवल ज्ञानाची प्राप्ती झाली. युगपत सर्व वस्तूंना, त्रिकालवर्ती सर्व पदार्थांना त्यांच्या सर्व गुणसहित, पर्यायसहित याचं ज्ञान जाणण्याला समर्थ झालं. त्या ठिकाणी आता ज्ञप्तीचं परिवर्तन राहिलं नाही. ज्ञप्तीमध्ये जाणण्यामधला क्रम संपला. म्हणून ज्ञप्ती परिवर्तन नाही, अक्रम ज्ञानाची प्रवृत्ती आहे. म्हणून त्या ठिकाणी ज्ञान केवल ज्ञान रूपाने आता युगपत जाणण्याला समर्थ आहे. परंतु कोणताही गुण असेल तर तो निरंतर परिणमनशील असतो. बदलणं हा त्याचा स्वभाव असतो. केवल ज्ञान असलं तरी देखील तेही उत्पाद व्यय द्रव्य युक्त आहे. म्हणून ते सदृश रूपाचं सतत परिवर्तन करत आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये आता ज्ञप्ती परिणमन राहिलेलं आहे. म्हणून या 3 संज्ञा आता लक्षात आल्या असेल. नेयार्थ परिणमन, दुसरं ज्ञप्ती परिवर्तन आणि तिसरं ज्ञप्ती परिणमन. ज्ञप्ती परिणमनामध्ये ज्ञान गुण प्रतिसमय त्याच्या षटस्थान पतित आणि वृद्धी रूप परिणमित होत आहे. आता तिथे कुठल्याही प्रकारची व्यग्रता नाही. क्रमिक ज्ञान संपलेलं आहे. अक्रम क्षायिक केवल ज्ञानाची, निष्कलंक ज्ञानाची प्राप्ती त्यांना झालेली आहे. त्यामुळे ज्ञानाचं जे सहज होणारं परिणमन आहे ते त्यांना सातत्याने होणार आहे. कारण कोणत्याही गुणाचा किंवा द्रव्याचा परिणमण्याचा स्वभाव असणार आहे. कोणताही गुण असेल तरी देखील तो कुटस्थ नित्य नाही, परिणमनशील आहे. म्हणून केवल ज्ञान देखील असं परिणमनशील असणार आहे. अशा तऱ्हेचं या 4 गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या आणि ह्या 4ही गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये ठसल्या पाहिजे, बिंबल्या पाहिजे. ही गाथा आम्हाला या दृष्टीने बघायची असणार आहे. आता मूळ गाथेवर आपण 42 नंबरच्या गाथेवर येऊया. 42 नंबरच्या गाथेचं हेडिंग देताना सांगितलं की हा जो अतींद्रिय ज्ञानाने नेयार्थ परिणमन क्रिया होत नाही. अतींद्रिय ज्ञान जे आहे म्हणजेच केवल ज्ञान जे आहे त्या ज्ञानाने नेयार्थ परिणमन क्रिया होत नाही. ही गोष्ट या गाथेत आचार्यांना सांगायची आहे. आणि त्या अनुषंगाने सर्वप्रथम आपण नेयार्थ परिणमन म्हणजे काय ही गोष्ट स्पष्ट केली. अर्थात नेयार्थ परिणमन याचा अर्थ पदार्थाला जाणताना रागद्वेष पूर्वक जाणणं, इष्ट अनिष्ट बुद्धी करून जाणणं, त्याच्यामध्ये एकत्व ममत्व प्रस्थापित करून जाणणं, याचं नाव असणार आहे नेयार्थ परिणमन. आता गाथा बघा. परिणमदिनेयमठ्ठं नादाजदिनेव खायिगं तस्य नानं तितं जिनिन्दा खवयन्तं कमवेवुत्ता. परिणमदिनेयमठ्ठं नादाजदिनेव खायिगं तस्य नानं तितं जिनिन्दा खवयन्तं कमवेवुत्ता. जदी नादा नेयम अठ्ठम परिणमदी. जर ना आत्मा हा नेय पदार्थ रूप परिणमन करतो, नेय पदार्थ रूप परिणमन करतो, याचा अर्थ तो ज्ञेयाला जाणत असताना त्याच्यामध्ये रागद्वेष प्रवृत्ती करतो. ज्ञेयाला जाणत असताना केवळ ते ज्ञेय आहे असं न जाणता इष्ट अनिष्ट बुद्धी करतो. म्हणून म्हटलं जदी नादा नेयम अठ्ठम परिणमदी.
म्हणून आत्मा ज्ञेय पदार्थ रूप परिणमन करतो. वास्तविकतः ज्ञेय पदार्थ रूप आत्मा परिणमन करू शकत नाही हे तर आम्हाला माहीतच आहे. पण याचा अर्थ काय लावायचा? तर आमच्या अंतःकरणात ज्ञेयाला जाणत असताना हा जीव त्याविषयी रागद्वेष रूपाने परिणमित होतो. आणि तस्य खाईगम नाणम न, म्हणून त्याला कर्मक्षयजन्य, कर्मक्षयासाठी निमित्त बनणारं असं ज्ञान नाही, अतिंद्रिय ज्ञान नाही किंवा क्षायिक ज्ञान नाही. आणि कर्म खवयतम मेवती, आणि तो कर्माचाच अनुभव करणारा असणार आहे. असं जिनिंदा उत्ता, असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कर्म जाणत असताना कोणताही जीव जाणण्याच्या कक्षेपर्यंत जर थांबत असेल, त्याची ती लास्ट बाउंड्री आहे, त्याच्या पलीकडे त्यांनी थोडासाही हा गेला तर त्याच्यामध्ये इष्ट अनिष्टपणा हा आहे. आणि त्या स्टेजला जर हा थांबू शकत असेल, जाणत असताना केवळ वस्तूला जाणलं आणि त्याविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये इष्ट अनिष्ट कल्पना नसेल, तर त्याचं ज्ञान क्षायिकी ज्ञान म्हटलं जातं. आणि जर जाणत असताना तो इष्ट अनिष्ट कल्पना करत असेल, तर त्याचं ते ज्ञान हे क्षायिकी म्हटल्या जात नाही, कर्मक्षयासाठी कारणीभूत ठरत नाही. आणि असं हे जिनेंद्र तो कशाचा अनुभव घेतो शेवटी? तर तो कर्माचाच अनुभव घेतो. कर्माच्या उदयात जो परिणाम होतो आहे, त्या परिणामाचा तो उदय घेतो, उदयाचा अनुभव घेतो, असं जिनेंद्र भगवान या ठिकाणी सांगत आहे. टीका बघा. ज्या अर्थी जाणणारा आत्मा ज्ञेयभूत अर्थरूपाणी परिणमतो, ज्ञेयरूप अर्थरूपाणी परिणमतो, याचा अर्थ रागद्वेष रूपाणी परिणमतो जाणणारा आत्मा. वास्तविकता त्याची कक्षा ठरलेली आहे, त्याची मर्यादा निश्चित आहे, तो फक्त जाणू शकतो. पण जाणू शकत असताना देखील कथनचित हा कर्माच्या उदयाशी एकाकार स्वतःला करतो. आणि कशा प्रकारे तो अर्थरूपाणी परिणमतो, पदार्थ जसा आहे त्यानुसार तो इष्ट अनिष्ट कल्पना त्या ठिकाणी करतो. वास्तविकतः हा पदार्थ देखील इष्ट अनिष्ट नाही, ते आपल्या वस्तू स्वातंत्र्याच्या अपेक्षेने जगामध्ये स्वतंत्र रीतीने विद्यमान आहे. एखादी वस्तू आम्हाला इष्ट वाटते, पण गरज नाही की दुसऱ्याला देखील ती इष्टकारक वाटली पाहिजे. पण हा मात्र जीव स्वतः त्यामध्ये ही मला अनुकूल आहे इष्ट कल्पना करतो, आणि याला ज्ञेयार्थ परिणमन करणं किंवा अर्थरूपाणी परिणमन करणं असं म्हटलं जातं. त्याला एक तर संपूर्ण कर्मरूपी अरण्याच्या नाशाने होणारे स्वभाव सापेक्ष जाणन प्रवृत्तीला कारणीभूत असं क्षायी ज्ञानच नाही. असा जो जीव आहे की जो ज्ञेयाच्या अनुसार परिणमन करताना दिसतो, इष्ट अनिष्ट बुद्धी करताना दिसतो, तो जीव कर्मरूपी अरण्याचा नाश करू शकत नाही. त्याला स्वभाव सापेक्ष अशी जाणन प्रवृत्ती रूप ज्ञान असत नाही. म्हणून त्याला ज्ञानच नाही असं आचार्य म्हणू शकतात. ज्ञान तर त्याला आहे, तो तर जडरूप झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण वस्तुस्थिती असताना देखील ज्याला समीचीन दिसत नाही, तो डोळे असूनही जसा आम्ही अंधळा म्हणतो, जसं ज्याला समोरचं चालता चालता दिसत नसेल आणि तो धडपडला, तर आम्ही म्हणतो की हा डोळे असूनही अंधळा आहे. त्याप्रमाणे आचार्य या ठिकाणी हे सांगत आहे की जाणन प्रवृत्तीला स्वभाव सापेक्ष असं त्याचं जर ज्ञान नसेलच, तर तो ज्ञान असूनही त्याला ज्ञान नाही, असं आचार्यांनी या ठिकाणी
सरळ म्हणून टाकलेला आहे. म्हणजे तो ज्ञानी तर असणार आहे. म्हणजे ज्ञानगुण त्याचा निघून गेला असं नाही. पण त्याला समीचीन अर्थबोध जर झाला नाही, तर त्याचं ज्ञान काय कामाचं? आणि म्हणून तो ज्ञानी असूनही अज्ञान रूप आहे किंवा त्याला ज्ञानच नाही, अशा प्रकारचं आचार्यांनी टीकेत म्हटलेलं आहे. कारण प्रत्येक ज्ञेय पदार्थानुसार परिणतीद्वारा मृगजळाप्रमाणे पाण्याची मिथ्या कल्पना करणारा हा अज्ञानी जीव निरंतर अत्यंत दुस्सह कर्मसमूहाचाच अनुभव घेतो, असे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. या वाक्याचा आपण खुलासा बघणार आहोत. पण उद्याला आणि परवाला 2 दिवस आपण सुट्टी घेणार आहोत. रविवारची तर तशी सुट्टी आहे, पण उद्याची आपण सुट्टी घेणार आहोत आणि नंतर सोमवारला आपण परत आपल्याला जॉईन होऊया आणि या वाक्याचा आपण खुलासा सोमवारच्या याच्यामध्ये बघूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. यावर कुणाला काही